हाय फ्रेंड्स, कसे आहात मंडळी? सगळे ठीक आहात ना? सगळे ठीकच असले पाहिजेत। आणि आज मी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ, ती म्हणजे आहे दिवाळीची। तर आज लेट उठलोय जरा मी, सकाळचे वाजले काही 8:30। तर आज लेट उठल्या कारणाने आता खालती ऑलरेडी जे आहेत दिवाळी पहाट सुरू झालेली आहे आणि सगळे मित्र तिकडे पोचलेले आहेत। मला कॉल पण येऊन गेलेला आहे। तर आता पटकन मी आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि मग तिकडे जातो आणि मग तिकडचं थोडेसे क्लिप्स जे आहेत ते मी व्हिडिओमध्ये टाकेन आणि कसे एन्जॉय करतायत आमच्या कॉलनीतले। राजदूत जी कॉलनी आहे माझी, बेस्ट राजदूत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, तर त्यामध्ये आमचं दिवाळी पहाटचं यंदाही दिवाळी पहाट कार्यक्रम होत आहे। तर ते तुम्ही बघा आणि सांगा कसं वाटतंय। आणि त्यानंतर मग तुम्हाला मी थोडेफार फटाके वाजवताना पण जे रॉकेट्स असतात ते पण वाजवतानाचे क्लिप्स टाकते। तर व्हिडिओ बघा, व्हिडिओ कशी वाटली ती सांगा आणि कमेंट करा। आणि झाली तर इन बिटवीन दिवाळी मी कधीतरी रांगोळी पण काढेल, तर त्याची पण क्लिप जर भेटली, जर मी काढली व्हिडिओ तर ती पण टाकेन आणि सांगा मला कमेंटमध्ये कशी वाटली ती। सो वॉच दी व्हिडिओ। तर आता तुम्ही बघू शकता मस्त मोठा पटांगण बनवलंय आणि दिवाळी पहाट सुरू आहे। राजस हिडनकर यांच्याकडून सुद्धा हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। खूप खूप आभार त्यांचे। एक तुमच्या आमच्या सर्वांच्या असलेला आस्था, ज्याच्या माध्यमातून ही प्रकाश मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। घर घर में आज भाऊबीजचा दिवस आहे। तर भाऊबीजच्या दिवशी आता मी रांगोळी काढत आहे। तर कोणती रांगोळी असणार ती मी तुम्हाला दाखवेन। तर रांगोळी बघा, ही जागा थोडी साफ करून घेतलेली आहे। तर तिकडे आता रांगोळी बनवून चॉकनी आउटलाईन करेन आणि मग त्याच्यात कलर भरायचं पण काम करेन। कोणती रांगोळी बनवतोय मी इकडे ती मी तुम्हाला दाखवेन।
तर आता इकडे एवढा भाग बनवून झाला आहे सिंचिंगचा. अजून मी पुढे बनवतो आहे, एक पाय बनवायचं आहे आणि इथे तर एवढी आउटलाईन काढली सगळं. आणि इकडे थोडा फुटबॉल काढला आहे. तर हा एक पाय झाला आता तिकडे. हा एक पाय झाला की मग ह्याला पूर्ण होऊन जाईल. तर सिंचन काढलेली आहे मी. तर आता हे पूर्ण आउटलाईन काढून झालेली आहे. यामध्ये आता कलर भरल्यानंतर तुम्हाला कशी रांगोळी आहे ती दाखवेन सिंचनची. आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ती. तर आता कलर भरायला थोडं मदत करायला मम्मी पण आले. या शूजमध्ये मी कलर भरला आहे आणि थोडा लाल कलर मी भरलेला. आणि आता फेस जो आहे माउथ त्याच्यामध्ये ब्राऊन कलर भरला आहे. थोडीफार हेल्प माझी मम्मी पण करायला आली आहे. आता बॉल तोपर्यंत मी कंप्लीट करून घेतो. जिकडे तिकडे ब्लॅक पॅच होता जरा मी आत आलो आहे मम्मीकडे रांगोळी देऊन. कारण की आता मी जरा देवबत्ती करणार आहे. आमचा देवा तर देवबत्ती करतो आणि मग नंतर परत मम्मीला जॉईन करतो रांगोळी बनवून. तर दिवा लावून तर रेडी आहे. तर आता अगरबत्ती आणि देवपूजा करतो आणि नंतर पूर्ण झाल्यावरती प्रॉपर तुम्हाला तर आता रांगोळी काढून झालेली आहे. पूर्ण व्ह्यू तर लेडूची पण भाऊबीज झालेली आहे. आता भाऊबीज करून झालेली आहे. खालती जातो मग नंतर स्वामी समर्थांच्या मठात जाईल आणि मग तिकडनं फोटोशूटला पण जाईल. तुम्हाला ते सगळं मी दाखवून जाईल. तर तुम्ही ते बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायचे न्यू असते. तर बाय. मी सुभाषचंद्र बोस गार्डनमध्ये आलो आहे. तर लाईटिंगची रोषणाई आहे ते पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्या साईडला सिंगिंग चालू आहे. आता मठात चाललेलो आहे पाया पडायला.